नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, रात्रीची भयान शांतता आहे. सगळीकडे अंधार पसरला आहे आणि एक माणूस आपल्या पलंगावर पडलेला आहे, पण त्याला झोप येत नाही आहे. त्याचे डोळे छताकडे लागलेले आहेत आणि त्याच्या मनात सतत एक विचार येतोय की मी आयुष्यात खूप चुका केल्यात, खूप लोकांना दुखवलंय, कळत नकळत अनेक पापं केली आहेत. ती पापं इतकी गंभीर आहेत की मी ती कुणाला सांगू देखील शकत नाही. आणि त्याच्या मनात एक प्रश्न उठतो की देव मला माफ करेल का? मित्रांनो, आजच्या जगात असे हजारो लोक आहेत जे आपल्या पापाच्या भीतीने जगत आहेत. काही लोक म्हणतात की आता खूप उशीर झाला आहे, मी एवढी भयानक कर्म केली आहेत की देव मला माफ करणार नाही. पण आपल्या सनातन धर्मात एक अशी तिथी आहे जी अगदी भयंकर पापांना देखील नष्ट करू शकते आणि ती म्हणजे पापमोचिनी एकादशी. आज आपण तिची अद्भुत कथा ऐकणार आहोत. ही कथा सांगितली आहे भविष्य पुराणामध्ये. अशाच रोचक कथा आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना देखील पाठवा. एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे महत्त्व काय आहे? भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करतात आणि म्हणतात, हे राजन, ही एकादशी अत्यंत दिव्य आहे. तिचे नाव पापमोचिनी एकादशी आहे. ती इतकी शक्तिशाली आहे की मोठ्यातल्या मोठी पापे देखील ती नष्ट करू शकते. खूप प्राचीन काळात एक अद्भुत आणि दिव्य वन होतं. त्याचं नाव होतं चैत्ररथ. त्या वनात असंख्य फुलं फुललेली असायची. पक्ष्यांचे मधुर आवाज सतत त्या जंगलात घुमत असायचे. त्या वनात देवताही कधी कधी येऊन विहार करायचे. पण त्या वनात राहणारा एक मनुष्य सर्वांपेक्षा वेगळा होता. ते होते महान तपस्वी आणि महान ऋषी मेधावी ऋषी. च्यवन ऋषी यांचे ते पुत्र होते. लहानपणापासूनच ते अत्यंत तेजस्वी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन तपस्या आणि भक्तीसाठी अर्पण केले होते. ते दिवस रात्र ध्यानमग्न असत. त्यांच्या तपस्याच्या तेजामुळे देवता देखील प्रभावित होत्या. स्वर्गलोकात देवतांच्या सभेत एकदा चर्चा सुरू झाली. तिथे अनेक अप्सरा होत्या. त्यातील एक सुंदर अप्सरा होती जिचे नाव होते मंजू घोषा. तिचा आवाज इतका मधुर होता की तिचे गाणे ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. एक दिवस ती पृथ्वीवर आली. मंजू घोषा फिरत फिरत चैत्रवनात आली. तिने दुरून पाहिले की एक तेजस्वी ऋषी ध्यान करत बसले आहेत. त्यांच्या शरीरातून तेज निघत आहे. ते होते मेधावी ऋषी. तिथे त्यावेळी कामदेव उपस्थित झाले आणि कामदेवाने संधी पाहिली. ते म्हणाले, आज आपण या ऋषींची तपस्या भंग करूया. मंजू घोषाने तिचे मधुर गाणे सुरू केले. तिच्या आवाजात एक विलक्षण मंत्रमुग्धता होती. मंजू घोषाने तिचे मधुर गाणे सुरू केले. तिच्या आवाजात एक विलक्षण आकर्षण होते. मेधावी ऋषींचे मन हळूहळू विचलित होऊ लागले. त्यांचे ध्यान तुटले. त्यांनी डोळे उघडले तर त्यांच्यासमोर उभी होती सुंदर अशी मंजू घोषा, ती सुंदर अप्सरा. हळूहळू मेधावी ऋषी तिच्या मोहात अडकले आणि त्यांची तपस्या भंग झाली. ते दोघेही वनामध्ये राहू लागले, एकत्र फिरू लागले. मेधावी ऋषींना वाटले की फक्त काही दिवस गेले असतील, पण प्रत्यक्षात 57 वर्षे निघून गेली होती. ही आहे मायेची शक्ती. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, दैवी येषा गुणमयी मम माया दुरुत्तया. म्हणजे भगवंतांची माया अत्यंत शक्तिशाली आहे. एक दिवस अचानक मंजू घोषा पुन्हा देवलोकात जाण्याची परवानगी मागण्यासाठी मेधावी ऋषींकडे आली. तेव्हा मेधावी ऋषींना जाणीव झाली की मी हे काय केलं, माझी तपस्या नष्ट झाली. त्यांना खूप पश्चाताप झाला. रागाच्या भरात त्यांनी मंजू घोषाला शाप दिला की तू पिशाचिनी हो. आणि क्षणातच ती सुंदर अप्सरा भयंकर पिशाचिनी बनली आणि मंजू घोषा रडू लागली. ती म्हणाली, हे ऋषी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, पण मला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. तिचा हा आक्रोश पाहून मेधावी ऋषींना करुणा आली आणि ते म्हणाले, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी पापमोचिनी एकादशी जर तू श्रद्धेने पाळलीस तर तू या पापातून मुक्त होशील. मंजू घोषाने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केले, उपवास केला, भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि व्रताच्या प्रभावाने ती पिशाचिनी योनीतून मुक्त झाली. तिला पुन्हा स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. मेधावी ऋषी जेव्हा आपल्या वडिलांकडे आले आणि घडलेला पूर्ण घटनाक्रम सांगितला, तेव्हा च्यवन ऋषीने त्यांना सांगितले की तू तिला शाप दिल्यामुळे तुला देखील पाप लागले आहे. तू देखील या व्रताचे पालन कर. मेधावी ऋषींनी ह्या व्रताचे पालन केले आणि ते देखील पापातून मुक्त झाले. जगद्गुरू तुकाराम महाराज एकादशीबद्दल म्हणतात, एकादशीचे व्रत करावे, हरिनाम मुखी घ्यावे. मित्रांनो, आपण सगळेच कधी ना कधी चुका करतो. कळत नकळत आपल्या हातून अनेक पापकर्म घडतात.
पण भगवान अत्यंत करुणामयी आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एपीचत सदुच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अपिचेत स दुराचारो भजते मामन्याभक. जरी एखादा मनुष्य अत्यंत पापी असला, पण जर का तो भक्ती मार्गात आला तर तो देखील साधू होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मी देखील खूप पाप केले आहे, माझ्या हातून बऱ्याच चुका घडलेल्या आहेत, तर मित्रांनो निराश होऊ नका. भगवंत आपल्याला सुधारायची संधी देतात आणि पापमोचनी एकादशी ही अशीच एक दिव्य संधी आहे. एकादशी व्रत हे वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली व्रत मानले जाते. विशेषतः गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये या व्रताला खूप महत्त्व आहे. एकादशीचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश आपल्याला दिलेला आहे. हे नियम मुख्यतः पद्मपुराण, हरिभक्तविलास आणि वैष्णव आचार्यांच्या परंपरेवर आधारित आहेत. पद्मपुराणामध्ये सांगितले आहे की एकादशी व्रतम नाम सर्व पाप प्रणाशनम. एकादशीचे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आहे आणि भक्ती वाढवणारे आहे. एकादशीचे मुख्य उद्दिष्ट आहे ती म्हणजे भगवंतांची भक्ती वाढवणे आणि भगवंतांच्या अधिकाधिक जवळ येणे. एकादशीचे व्रत कसे करावे? तर ह्या व्रताची सुरुवात एक दिवस आधी म्हणजे दशमीपासून होते. दशमीच्या दिवशी संध्याकाळी पूर्णपणे सात्विक भोजन करावे. अति मसालेदार किंवा जड अन्न खाणे टाळावे. रात्री उशिरा जेवू नये. मन शांत ठेवावे आणि लवकर झोपावे. एकादशीच्या दिवशी धान्य खाणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, हरभरा, राजमा, मक्याचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे सर्व वर्ज्य आहे. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी सर्व पाप धान्यात प्रवेश करतात, म्हणून धान्य खाणे टाळावे. आपण काय खाऊ शकतो? फळे, दूध, दही, सुकामेवा, साबुदाणा इत्यादी पदार्थ आपण घेऊ शकतो. परंतु वैष्णव परंपरेत खूप पदार्थ खाण्याऐवजी साधा उपवास करणे अधिक श्रेष्ठ मानले गेले आहे. एकादशीचा उपवास आपण 4 प्रकारे करू शकतो. निर्जला उपवास म्हणजे अन्न आणि पाणी दोघांचाही त्याग करणे. सजला उपवास म्हणजे फक्त पाणी घेणे. फलाहार म्हणजे फळं आणि दूध घेणे. आणि अनुकल्प म्हणजे हलका एकादशीचा आहार. बहुतेक भक्त अनुकल्प किंवा फलाहार करतात. एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, घरातील देवांची पूजा करावी, दिवा लावावा, तुळशीपत्र अर्पण करावे आणि प्रार्थना करावी की आज मी ही एकादशी भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करत आहे. एकादशी दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा. तसेच भगवद्गीता वाचन, श्रीमद भागवताचे श्रवण, भजन, कीर्तन, मंदिरात जाऊन देवदर्शन आणि आपल्या परीने साधू संतांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. एकादशीला कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? जास्त झोप, टीका टिप्पणी, राग, भांडण, मनोरंजन, कामविकार, नख किंवा केस कापणं ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. एकादशीचा दिवस म्हणजे मन आणि इंद्रिय शुद्धीसाठी आहे. एकादशीचे जागरण. काही लोक हरिनाम संकीर्तन, भजन, कथा करून रात्र जागवतात. याला एकादशी जागरण म्हणतात. यामुळे व्रताचे पुण्य अनेक पटीने वाढते. एकादशी सोडायची देखील एक पद्धत आहे. द्वादशीला व्रत सोडावे. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला वेळेत सोडावा. प्रथम भगवान श्रीकृष्ण यांना नैवेद्य किंवा भोग अर्पण करावा. तुलसी व चरणामृत प्यावे. नंतर प्रसाद ग्रहण करावे. जर पारण योग्य वेळेत केले नाही तरी देखील व्रताचे पुण्य कमी होते. एकादशी म्हणजे अधिक हरिनाम, अधिक कृष्णकथा आणि कमी झोपणे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, सर्व व्रतांचा खरा उद्देश म्हणजे भगवंतांवरील शुद्ध भक्ती जागृत करणे आहे. म्हणून एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर तो भगवंतांना पूर्णपणे समर्पित केलेला दिवस आहे. तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. नाम घेता हरीचे दोष जाती अंतरीचे. उपास करावा भक्तीने स्मरावे हरी क्षणाक्षणे. पापतापी निवारी कृपा करी श्रीहरी. तुका म्हणे व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ आहे. हरिनाम घ्यावे मुखी मिळे कृपा पांडुरंगी. धन्यवाद.